नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर ठीक आहे मित्रांनो, आज सुद्धा आपल्याला शेअर बाजारामध्ये पुन्हा एकदा घसरण बघायला मिळाली। परंतु आज शेअर मार्केट का कोसळलं आणि गुंतवणूकदारांनी काय करावं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत। आज आपण निफ्टी 50 मध्ये जर बघितलं तर 167 पॉईंटची घसरण आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर सेन्सेक्स मध्ये 533 पॉईंटची घसरण आपल्याला दिसून आली आणि बँक निफ्टी मध्ये 427 पॉईंटची घसरण आपल्याला पाहायला मिळाली। म्हणजे एकंदरीत ओव्हरऑल मार्केट आपल्याला निगेटिव्ह मध्ये बघायला मिळालं आणि या घसरणी मागील कारण जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता, पहिलं जे कारण आहे ते म्हणजे परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यामुळं मार्केटवरती आपल्याला त्याचा दबाव बघायला मिळतोय। तुम्ही इथे बघू शकता, डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आज 1077 करोडचे शेअर्स खरेदी केले आहेत आणि फॉरेन इन्व्हेस्टरने 2081 करोडचे शेअर्स विक्री केले आहेत। म्हणजे दिवसेंदिवस FII काय करतायत, भारतीय बाजारातून पैसे काढताना आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने बाजारामध्ये त्याची नकारात्मक भावना निर्माण झाली। आज अमेरिकेच्या एका डॉलरची किंमत 90 रुपये आणि 93 पैसे इतकी बघायला मिळते। म्हणजे डॉलरच्या तुलनेत आपल्याला रुपया कमजोर झाल्याचा बघायला मिळतोय आणि त्याचा दबाव मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळाला। आणि तिसरं जे कारण आहे ते म्हणजे US ट्रेड डीलवर अनसर्टेनिटी। अमेरिकेच्या व्यापार कराराबाबत अजून कुठली स्पष्टता दिसत नाही। त्यामुळे काय झालं, मार्केटमध्ये गुंतवणूकदार आपल्याला सावध भूमिका घेताना बघायला मिळत आहेत। तर या 3 कारणांमुळे आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली। त्यानंतर सेक्टर वाईज परफॉर्मन्स आपण जर बघितला तर निफ्टी ऑटोमध्ये 0.09% घसरण पाहायला मिळाली। म्हणजे फ्लॅटिश डाऊन परफॉर्मन्स आपल्याला आज निफ्टी ऑटोमध्ये बघायला मिळाला। त्यानंतर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 0.85% घसरण बघायला मिळाली। निफ्टी FMCG मध्ये फ्लॅटिश परफॉर्मन्स बघायला मिळाला। त्यानंतर IT सेक्टरमध्ये 0.84% घसरण झाली। मीडिया सेक्टर फ्लॅटिश अप बघायला मिळालं। मेटल सेक्टरमध्ये 0.84% घसरण झाली। निफ्टी फार्मामध्ये 0.56% घसरण झाली। PSU बँकमध्ये 0.89% घसरण झाली। त्यानंतर प्रायव्हेट बँकांमध्ये 1.23% घसरण झाली। रिअल्टी सेक्टरमध्ये 1.29% घसरण झाली। हेल्थ केअर इंडेक्समध्ये 0.58% घसरण झाली। कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये 0.55% आपल्याला आज वाढ बघायला मिळाली। ऑइल अँड गॅसमध्ये 0.77% घसरण झाली। मिड स्मॉल हेल्थ केअरमध्ये 0.55% घसरण झाली। फायनान्शियल सर्व्हिसेस एक्स बँकमध्ये 1.35% घसरण झाली। निफ्टी मिड स्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 1.36% घसरण झाली। म्हणजेच ओव्हरऑल मार्केट आपल्याला निगेटिव्ह मध्ये बघायला मिळालं। फक्त कन्झ्युमर सेक्टर सोडलं तर सगळीकडे आपल्याला आज फक्त सेलिंग बघायला मिळाली। तर अशा घसरणाऱ्या मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी काय करावं ते आपण बघणार आहोत। जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर घाबरायचं नाही। क्वालिटी स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू ठेवा। शॉर्ट टर्म मध्ये व्हॉलॅटिलिटी राहू शकते, फक्त ओव्हर ट्रेडिंग टाळा। तर फायनल कन्क्लुजन काय आहे मित्रांनो, आजचा बाजार जो आहे तो आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टरने सेलिंग केल्यामुळं घसरताना बघायला मिळाला आणि दुसरं जे कारण आहे ते म्हणजे ग्लोबल अनसर्टेनिटी। यामुळं आज आपल्याला मार्केटवरती दबाव बघायला मिळाला आणि तिसरं जे कारण आहे ते म्हणजे रुपयामध्ये आलेला वीकनेस। त्यानंतर बघणार आहोत गोल्ड। सोन्याची आजची प्रति 10 ग्रॅमची किंमत आहे 1,35,415 रुपये इतकी। त्यानंतर पुढे बघणार आहोत क्रूड ऑइल। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 55 आणि $58 प्लस बघायला मिळतात। तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।